राम कृष्ण हरी मंडळी. बघा ना, आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहेच. कधी पैशांची चिंता, तर कधी आजारपणाची काळजी. प्रत्येक जण आपल्या आपल्या संकटांशी शांतपणे झुंज देत आहे. पण माझ्या माता भगिनींनो, आज थोडा वेळ तुमच्या सगळ्या चिंता बाजूला ठेवा. घरकाम, संसार आणि रोजची धावपळ हे सगळं थोडा वेळ विसरा. कारण आज आपण संकष्टी चतुर्थीचा असा एक डोळे पाणावणारा चमत्कार ऐकणार आहोत, ज्याने तुमचे मन आपल्या लाडक्या बाप्पाच्या प्रेमाने पूर्ण भरून जाईल. म्हणतात, माता पार्वती आणि बाप्पाची ही अत्यंत दुर्मिळ कथा आहे. ही कथा श्रद्धेने ऐकल्याने मुलाबाळांची कामे मार्गी लागतात आणि साक्षात व्रत केल्याचे पुण्य मिळते. ही कथा पूर्ण मनाने ऐकणाऱ्याच्या घरात सुख, समृद्धी आणि धनधान्यात बरकत येते असे सांगितले जाते. मंडळी, ही दुर्मिळ कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. म्हणून जर तुम्ही गणरायाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया. मंडळी, एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती अत्यंत चिंतेत बसल्या होत्या. त्यांनी आपला लाडका बाप्पा म्हणजे साक्षात विघ्नहर्ता गणराय जवळ बसवला आणि अत्यंत मायेने विचारले, हे पुत्रा, कलियुगामध्ये जेव्हा माणसांवर चारही बाजूनी संकटे येतील, तेव्हा त्यांच्या रक्षणाचा सर्वात सोपा उपाय कोणता? तेव्हा माझा गणराया हलकेसे हसला आणि प्रेमाने म्हणाला, माते, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला जो कोणी माझे भाळचंद्र स्वरूप पूजेल आणि माझी कथा ऐकेल, त्याचे सर्व संकट मी स्वतः दूर करेन. त्याचे सर्व संकट मी स्वतः दूर करेन. बघा मंडळी, बाप्पाने सांगितलेली हीच ती अत्यंत गुप्त आणि चमत्कारी कथा आहे, जी सत्ययुगात घडली होती. एका नगरात मकरध्वज नावाचा एक धर्मपरायण राजा राज्य करत होता. तो राजा अत्यंत न्यायप्रिय होता आणि त्याची प्रजा खूप सुखी होती. त्या राजाच्या दरबारात धर्मपाल नावाचा एक मंत्री होता. पण मंडळी, या धर्मपाल मंत्र्याच्या सर्वात लहान सुनेच्या आयुष्यात एक असा प्रसंग येणार होता, जो ऐकून कोणताही सामान्य माणूस देवाला दोष देईल. पण ती सून सामान्य नव्हती. तिच्या अंतःकरणात फक्त एकच नाव वसलेले ओम होते, गम गणपताय माझ्या नमः. लाडक्या गणरायाचे. ओम गम गणपताय मग नमः. तिच्यासोबत नेमकी काय घडले असेल? नियतीच्या मनात कोणते भयानक संकट दडलेले होते? हे जाणून घेण्यासाठी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐका. तर बघा मंडळी, या धर्मपाल मंत्र्याला जीवनात जणू सर्व काही लाभले होते. त्याच्या घरात धन, धान्य, सोने नाणे आणि संपत्तीची काहीच कमी नव्हती. त्याला अनेक मुले होती आणि सर्वांची लग्ने अतिशय थाटामाटात झाली होती. त्याचे मोठे घर सुनांनी आणि नातवंडांनी नेहमी गजबजलेले असायचे. पण मंडळी, या सर्व सुनांमध्ये जी सर्वात धाकटी सून होती, म्हणजेच सर्वात लहान सून, ती मात्र सर्वांपेक्षा वेगळीच होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच सात्विक तेज होते. राजवाड्यासारख्या मोठ्या घरात राहूनही तिला दागिने, सुंदर वस्त्रे किंवा संपत्तीचा अजिबात मोह नव्हता. कारण मंडळी, तिच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त आपला लाडका बाप्पा गणराया विराजमान होता. माझ्या माता भगिनींनो, तुम्हीच विचार करा ना, एवढ्या मोठ्या घरात जिथे नोकर चाकर कामाला तयार असायचे, तिथे राहूनही ती धाकटी सून पहाटेच उठायची, स्वतःच्या हाताने सर्व कामे करायची. स्नान करून अत्यंत शुद्ध मनाने आणि श्रद्धेने ती गणरायाची पूजा करायची. तिची भक्ती अशी होती, जणू ती साक्षात देवाशी बोलत आहे. ती गणपती बाप्पाला फक्त दगडाची मूर्ती मानत नव्हती, तर त्याला आपला पिता, आपला रक्षक आणि आपले सर्वस्व मानायची. तिच्या मुखात सतत ओम गम गणपतये नमः आणि माझा बाप्पा हेच शब्द असायचे. ती कधीही कोणाचे वाईट चिंतत नसे आणि सर्वांशी प्रेमाने वागायची. पण मंडळी, नियतीचा खेळ कसा असतो बघा. जिथे भक्ती जास्त असते, तिथे देवाची परीक्षा सुद्धा मोठी असते. त्या घरात सगळे काही चांगले चालले होते, पण त्या धाकट्या सुनेची ही निस्सीम भक्ती आणि पूजा अर्चा तिच्या सासूला अजिबात आवडत नव्हती. सासूचा स्वभाव अतिशय कडक, रागीट आणि गर्विष्ठ होता. तिला नेहमी संपत्तीचा आणि अधिकाराचा गर्व असायचा. तिला वाटायचे की आपली सून काहीतरी जादूटोणा करत आहे.
किंवा आपल्या मुलाला वश करण्यासाठी कसले तरी तंत्रमंत्र करत आहे. काय सांगू मंडळी, हा प्रसंग किती वेदनादायक असेल. स्वतःच्या घरातच जेव्हा माणसाला परके केले जाते तेव्हा त्या जीवाला किती वेदना होत असतील. सासू तिला सतत टोमणे मारायची आणि तिचा अपमान करायची. कधी कधी तर ती अत्यंत कठोर शब्दात बोलायची. पण बघा मंडळी, एवढा अपमान सहन करूनही ती सून कधीही सासूला उलट उत्तर देत नव्हती. तिने आपल्या गणरायावरील श्रद्धा क्षणभरही कमी होऊ दिली नाही. कोणताही सामान्य मनुष्य असता तर कदाचित देवाला दोष दिला असता, पण ती मात्र शांत राहायची. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असायचे, पण ती मनातल्या मनात आपल्या बाप्पाला हाक मारायची आणि हळूच म्हणायची, हे विघ्नहर्ता, माझ्या सासूबाईंना क्षमा कर, त्यांना तुझी महिमा माहीत नाही. असेच दिवस जात होते आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी त्या सुनेच्या भक्तीची सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा होणार होती. तो दिवस होता चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीचा. या पवित्र दिवशी त्या माऊलीने गणरायाचे कडक व्रत केले होते. तिने दिवसभर पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. पण तिला कुठे माहीत होते की आजच्या या पवित्र दिवशी तिच्यावर संकटाचे मोठे आभाळ कोसळणार आहे. बघा मंडळी, तिच्या सासूने असा कोणता अत्याचार केला की साक्षात कैलासावर बसलेल्या गणपती बाप्पाचे आसन हादरले? काय घडले त्या रात्री? काय सांगू मंडळी, हा प्रसंग किती हृदय पिळवटून टाकणारा असेल. रात्रीच्या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन ती अत्यंत शुद्ध मनाने आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करत होती. तिने गणपतीची स्थापना केली आणि डोळे मिटून अत्यंत श्रद्धेने बाप्पाचे ध्यान करत होती. तेवढ्यात तिची सासू तिथे आली. सुनेला असे डोळे मिटून बसलेले पाहून सासूचा संताप अनावर झाला. सासू रागाने लाल झाली आणि मोठ्या आवाजात बोलू लागली, अगं, तू हे काय करत बसली आहेस? माझ्या मुलाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हे कसले तंत्रमंत्र मांडले आहेस? सुनेने अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि शांतपणे म्हणाली, सासूबाई, मी कोणताही तंत्रमंत्र करत नाही. मी तर विघ्नहर्ता गणरायाचे संकष्ट निवारण करणारे पवित्र व्रत करत आहे. या व्रताने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल. पण मंडळी, सासूला काहीही समजून घ्यायचे नव्हते. रागाच्या भरात तिने आपल्या मुलाला म्हणजे त्या सुनेच्या पतीला तिथे बोलावले आणि म्हणाली, अरे बघ, तुझी बायको काय करत बसली आहे. हिला काहीतरी करामत करायची आहे. हिला आत्ताच धडा शिकव. आपण राजघराण्यातील लोक आहोत. आपल्याला या कसल्याही व्रताची गरज नाही. आईचे ते भडकवणारे शब्द ऐकून त्या पतीने क्षणाचाही विचार केला नाही आणि आपल्या पत्नीवर निर्दयपणे हात उगारला. माझ्या माता भगिनींनो, तुम्हीच विचार करा. दिवसभर उपाशी असलेल्या त्या कोवळ्या जीवावर जेव्हा स्वतःच्या घरातच असा अत्याचार होत होता, तेव्हा तिच्या शरीराला आणि मनाला किती भयंकर वेदना झाल्या असतील. हे दृश्य डोळ्यांसमोर आले तरी डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. कोणताही सामान्य मनुष्य असता तर कदाचित देवाला दोष दिला असता की देवा, मी तुझी एवढी भक्ती करते, तुझ्यासाठी उपाशी राहते आणि मला असे दुःख का देतोस? पण बघा मंडळी, तिची भक्ती किती अफाट होती. एवढा मार सहन करूनही आणि अंग दुखत असूनही तिने आपले व्रत मध्येच सोडले नाही. तिने रडत रडत पूर्ण श्रद्धेने आपल्या गणरायाची पूजा पूर्ण केली. तिने देवाकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही. उलट हात जोडून ती प्रार्थना करू लागली, हे विघ्नेश्वरा, हे माझ्या गणराया, माझ्या सासरच्या लोकांना तुझी महिमा माहीत नाही. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल श्रद्धा नाही. पण तू त्यांना तुझा एखादा चमत्कार दाखव, जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दलचा खरा भाव जागा होईल. बघा मंडळी, एका निष्पाप भक्ताची ही आर्त हाक थेट कैलासावर पोहोचली. माझा देव आपल्या भक्तासाठी काय करू शकतो हे आता संपूर्ण जगाला दिसणार होते. आपला लाडका बाप्पा आपल्या भक्ताचा असा छळ कसा सहन करणार? बाप्पाला प्रचंड क्रोध आला आणि मग रात्रीच्या अंधारात अचानक एक विलक्षण चमत्कार घडला. बाप्पाने गुप्त रूप धारण केले आणि थेट मकरध्वज राजाच्या महालात प्रवेश केला. राजाचा मुलगा तो राजकुमार शांत झोपला होता. बाप्पाने त्या राजकुमाराला उचलले आणि त्याला धर्मपाल मंत्र्याच्या वाड्यात आणून लपवले. जाताना बाप्पाने त्या राजकुमाराचे सर्व राजशाही वस्त्र आणि सोन्याचे दागिने महालातच टाकून दिले आणि बाप्पा तिथून अदृश्य झाले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच दडलेले होते. तर बघा मंडळी, रात्र संपली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी मकरध्वज राजा अत्यंत आनंदाने आपल्या एकुलत्या एक मुलाला, आपल्या काळजाच्या तुकड्याला भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला. पण मंडळी,
महालाचा दरवाजा उघडताच राजाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय घडले असेल त्या क्षणी? अहो मंडळी, राजाने पाहिले की राजपुत्राच्या पलंगावर त्याचे फक्त राजेशाही कपडे आणि अंगावरील सोन्याचे सर्व दागिने विखुरलेले पडले होते. पण राजपुत्र तिथे कुठेच नव्हता. काय सांगू तुम्हाला मंडळी, हा प्रसंग किती हृदयद्रावक असेल. तो राजपुत्र राजाला म्हातारपणी आणि अनेक नवसानंतर मिळाला होता. आपला पोटचा गोळा अचानक असा बेपत्ता झालेला पाहून त्या बापाच्या काळजाचे कसे पाणी पाणी झाले असेल. राजाने संपूर्ण महाल डोक्यावर घेतला. राजा जोर जोरात रडू लागला, आक्रोश करू लागला. अहो, कोणत्याही बापाची अशी अवस्था पाहून डोळ्यातून घळाघळा पाणी आल्याशिवाय राहत नाही. राजाने लगेच आपल्या सर्व सैनिकांना, रक्षकांना बोलावले आणि संपूर्ण नगरात राजपुत्राचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांनी बागा, रस्ते, जंगले सर्व काही पिंजून काढले, पण राजपुत्र कुठेही सापडला नाही. बघा मंडळी, माझा देव, आपला बाप्पा आपल्या भक्ताचा असा छळ कसा सहन करेल? बाप्पाने आपला असा काही चमत्कार दाखवला होता की संपूर्ण राजवाड्याचे धाबे दडाणले होते. राजाच्या रागाचा पारा आता अत्यंत शिगेला पोहोचला होता. राजाने लगेच आपला मंत्री धर्मपाल याला राजदरबारात बोलावून घेतले. धर्मपाल राजासमोर येताच राजा अत्यंत भयंकर रागाने आणि संतापाने ओरडला. हे धर्मपाल, माझा राजपुत्र कुठे आहे? त्याचे फक्त कपडे आणि दागिने महालात आहेत. कोणत्या दुष्टाने हे भयंकर कृत्य केले आहे? जर आज संध्याकाळपर्यंत माझा मुलगा मला सुखरूप परत मिळाला नाही तर मी तुझा आणि तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश करून टाकेन. यात अजिबात शंका बाळगू नकोस. राजाचे हे अत्यंत कठोर शब्द ऐकून धर्मपाल याच्या अंगाचा थरकाप उडाला. धर्मपाल अत्यंत घाबरलेला होता. तो थरथर कापत आपल्या घरी आला. घरी येऊन त्याने आपल्या पत्नीला, सर्व मुलांना आणि सर्व सुनांना एकत्र बोलावले. मंत्री धर्मपाल रडत रडत सर्वांना म्हणाला, अरे, आपल्या घरात हे कोणते मोठे पाप घडले आहे? कुणीतरी काहीतरी भयंकर कृत्य केले आहे, ज्यामुळे राजाचा मुलगा गायब झाला आहे. जर राजपुत्र सापडला नाही तर राजा आपल्या सर्वांचा शिरच्छेद करेल आणि आपल्या वंशाचा नाश होईल. माझ्या माता भगिनींनो आणि वारकरी बांधवांनो, तुम्हीच विचार करा ना. काल रात्री ज्या घरात त्या निष्पाप सुनेचा एवढा छळ झाला होता, तिला मारहाण झाली होती, आज त्याच घरावर आणि त्याच सासूवर मृत्यूचे एवढे मोठे संकट येऊन उभे राहिले होते. देवाची खरी परीक्षा तर आत्ता सुरू होणार होती. संपूर्ण घरात हाहाकार माजला होता. सासू आणि घरातील सर्व लोक भीतीने थरथर कापत होते आणि रडत होते. पण मंडळी, तिथे एका कोपऱ्यात ती सर्वात लहान सून अत्यंत शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, कारण तिला पूर्णपणे माहिती होते की हे सर्व कोणी केले आहे. तिला माहिती होते की हा चमत्कार दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात माझा बाप्पा, आपला लाडका गणराया याचीच लीला आहे. माझा बाप्पा आपल्या भक्ताच्या अपमानाचा असाच बदला घेतो बरे का. तेव्हा मंडळी, ती सर्वात धाकटी सून अत्यंत शांतपणे पुढे आली. तिने आपले दोन्ही हात जोडले आणि आपल्या सासऱ्याला अत्यंत नम्रपणे म्हणाली, पिताजी, तुम्ही अजिबात घाबरू नका किंवा चिंता करू नका. आपल्या राजपुत्राचे अपहरण कोणत्याही राक्षसाने किंवा चोराने केलेले नाही. हा सर्व कोप साक्षात माझा बाप्पा, आपला लाडका गणराया याचा आहे. सुनेचे हे शब्द ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. सासऱ्याने विचारले, मुली, तू हे काय बोलत आहेस? गणपती बाप्पा आपल्यावर असा कोप का करतील? तेव्हा त्या सुनेने काल रात्री घडलेला संपूर्ण प्रकार सर्वांना सांगितला. तिने सांगितले की कशी तिने दिवसभर उपाशी राहून संकष्टी चतुर्थीची पूजा मांडली होती आणि कशी तिच्या सासूने आणि पतीने तिला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली होती. काय सांगू तुम्हाला मंडळी, हा प्रसंग किती हृदयद्रावक असेल. हे सर्व ऐकून त्या गर्विष्ठ सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणत्याही सामान्य माणसाने अशावेळी देवाला हजारो शिव्या आणि शाप दिले असते, पण त्या सुनेने मार खाऊनही आपल्या बाप्पाची पूजा सोडली नव्हती. सासूला आपली भयंकर मोठी चूक समजली. तिचा सगळा अहंकार गळून पडला. ती सासू रडत रडत आपल्या सुनेच्या पायावर पडली आणि म्हणाली, मला क्षमा कर मुली, मी अत्यंत पापी आहे. मी तुझ्या भक्तीचा आणि गणरायाचा मोठा अपमान केला आहे. आता तूच आम्हाला वाचव. माझ्या माता भगिनींनो आणि वारकरी बांधवांनो, तुम्हीच विचार करा ना, माझा देव आपल्या भक्तासाठी काय करू शकतो. जो देव आपल्या भक्ताचा अपमान सहन करू शकत नाही, तोच देव भक्तीच्या भावापुढे कसा नतमस्तक होतो बघा. सुनेने सर्वांना सांगितले, जर आता खुद्द राजा
तुम्ही सर्वजण आणि संपूर्ण नगरातील प्रजेने मिळून अत्यंत शुद्ध मनाने आणि खऱ्या भावाने संकष्टी चतुर्थीचे हे व्रत केले तर आपला गणराया राजपुत्राला नक्की परत आणेल. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, माझा बाप्पा फक्त एकाच ठिकाणी चमत्कार करत नाही बरं का. बाप्पाची ताकद किती मोठी आहे हे एका दुसऱ्या घटनेवरून आपल्याला समजते. दुसरीकडे एका गरीब माताला आईवर जेव्हा संकट आले होते तेव्हा आपला गणराया कसा तिच्या पाठीशी उभा राहिला होता. त्या म्हाताऱ्या आईच्या एकुलत्या एक मुलाला एका भयंकर राक्षसाने बळी देण्यासाठी बोलावले होते. त्या आईच्या काळजाचे कसे पाणी पाणी झाले असेल. पण मंडळी, त्या आईने न घाबरता फक्त बाप्पाच्या व्रताचे स्मरण केले आणि चतुर्थीच्या अक्षदा त्या राक्षसावर फेकल्या. आणि बघा मंडळी, बाप्पाच्या कृपेने एका क्षणात त्या भयंकर राक्षसाचे शिर धडावेगळे झाले आणि तो मुलगा वाचला. बघा मंडळी, माझा बाप्पा असा आहे, तो कोणत्याही भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. हीच गोष्ट जेव्हा धर्मपाल मंत्र्याने मकरध्वज राजाला जाऊन सांगितली तेव्हा राजाने आपला सगळा राग बाजूला ठेवला. संपूर्ण नगरामध्ये दवंडी पिटवली गेली. राजा, राणी, मंत्री, ती सासू आणि नगरातील सर्व लोकांनी मिळून अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने संकष्टी चतुर्थीचे व्रत केले. सर्वांनी हात जोडून माझ्या मगनराया याची क्षमा मागितली. सर्वांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते आणि मुखात फक्त ओम गंग गणपतये नमःचा गजर चालू होता. आणि मग मंडळी, सर्वांच्या या शुद्ध भक्तीनंतर अचानक एक असा डोळ्यांचे पारणे फेडणारा चमत्कार घडला. काय घडले असेल त्या क्षणी? बाप्पाने सर्वांना क्षमा केली का? ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. अहो मंडळी, बघा माझा देव, आपला बाप्पा किती दयाळू आणि क्षमाशील आहे. साक्षात माझा गणराया याची कृपा बरसली आणि सर्वांच्या देखत तो हरवलेला राजपुत्र हसत खेळत तिथे राजाच्या समोर प्रगट झाला. काय सांगू तुम्हाला मंडळी, हा प्रसंग किती हृदयद्रावक असेल. कालपर्यंत ज्या बापाच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते, आज त्याच राजाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. राजाने धावत जाऊन आपल्या एकुलत्या एक मुलाला अत्यंत घट्ट मिठी मारली आणि तिकडे ती गर्विष्ठ सासू रडत रडत आपल्या धाकट्या सुनेच्या जवळ गेली. तिने आपल्या सुनेला हृदयाशी लावले. सासू सर्वांसमोर म्हणाली, मुली, तू धन्य आहेस आणि तुझी भक्ती धन्य आहे. तुझ्यामुळेच आज आपला वंश आणि आपले प्राण वाचले आहेत. राजाने सुद्धा हात जोडून त्या सुनेचे आभार मानले आणि संपूर्ण नगरात दवंडी पिटवली की आजपासून प्रत्येक जण संकष्ट चतुर्थीचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने करेल. बघा मंडळी, त्या सुनेने केवळ आपल्या बाप्पावर विश्वास ठेवला. तुम्हीच विचार करा ना मंडळी, जर आपला भाव शुद्ध असेल तर आपला लाडका बाप्पा कोणत्याही संकटातून आपल्याला बाहेर काढतो. माझा देव आपल्या भक्तासाठी काय करू शकतो हे तुम्ही आज या कथेतून पाहिलेच आहे. देवाला तुमच्या पैशांची किंवा दागिन्यांची गरज नसते, त्याला फक्त तुमचा शुद्ध भाव हवा असतो. माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या वारकरी बांधवांनो, माझा गणराया तुमच्या या सेवेचे फळ तुम्हाला नक्की देईल. ज्या कोणी भाविकाने आजची ही माता पार्वती आणि गणपती बाप्पाची अत्यंत दुर्मिळ कथा पूर्ण ऐकली आहे, त्याच्या जीवनातील सर्व संकटे बाप्पा नक्की दूर करेल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या संसारात सुख, शांती, समाधान आणि धनधान्यात प्रचंड भरभराट नक्की येईल. अहो, माझा बाप्पा कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तो सर्वांची मायेने काळजी घेतो. ही देवाची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे बरं का मंडळी. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना नक्की पाठवा आणि त्यांच्याही आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी एक माध्यम बना. आणि जाता जाता आपल्या या लाडक्या बाप्पासाठी कमेंटमध्ये अत्यंत प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गंग गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. बाप्पा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी उभा राहो, हीच माझी सदिच्छा. रामकृष्ण हरी मंडळी आणि गणपती बाप्पा मोरया.